नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही 7410009990 या नंबरवर कॉल करू तुमच्या शंका विचारू शकतात। बघा, आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवाच असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं। ठीक आहे मित्रांनो, आपण काही महत्त्वाचे काही क्वेश्चन डिस्कस करत आहोत। त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा। जे टीचर नावाने आहे ते तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात। आपण बघा, जवळजवळ 20,000 प्रश्न डिस्कशन करत आहोत आणि त्या प्रश्नाला लागूनच काही इतर इम्पॉर्टन्ट क्वेश्चन पण डिस्कशन करत आहोत। त्या प्रश्नाला आजूबाजूला काय आहे या सर्व गोष्टी आपण डिस्कशन करूया। बघा, जसं की पहिला क्वेश्चन दिलाय मित्रांनो, काळ्या कसदार मृदेला काय म्हणाल? सर्वांना माहिती, याचं उत्तर जास्त सांगण्याची गरज नाही। रेगुर मृदा म्हणतात, महाराष्ट्रामध्ये खास करून आढळते। कोणती मृदा म्हणतात मित्रांनो? रेगुर मृदा म्हणतात। आणि ही मृदा कापसासाठी, कापसाची काळी मृदा पण म्हटली जाते। कोणती म्हटली जाते? कापसाची काळी मृदा। कापूस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, कापसाची काळी मृदा म्हणतात। आता बघा, हा क्वेश्चन इम्पॉर्टन्स थोडासा कमी हे होता, माहित होता सर्वांना। बघा, हा एक इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे। बघा मित्रांनो, की पंढरपूर शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर सर्वांना माहित असेल की भीमा नदीच्या काठावर बसलेला आहे। कोणत्या नदीच्या काठावर बसलेला आहे मित्रांनो? भीमा नदीच्या काठावर बसलेला आहे। सपोज हे पंढरपूर शहर असेल, पंढरपूर शहर असं असेल, ठीक आहे, हे पंढरपूर शहर असेल मित्रांनो। सपोज मी असे गोल पंढरपूर शहर असेल आणि त्याला अर्ध्या चंद्राकृती कोर, असं अर्ध्या चंद्राकृती कोर भीमा नदीने केलेला आहे, म्हणून पंढरपूर मध्ये भीमा नदीलाच काय म्हणतात मित्रांनो? चंद्रभागा म्हणतात। काय म्हणतात मित्रांनो? चंद्रभागा म्हणतात। हे तुम्ही सर्वांनी वाचलं असेल किंवा तुम्हाला लहानपणापासून माहिती असेल। पंढरपूरमध्ये भीमा नदीलाच काय नावाने ओळखलं जातं मित्रांनो? चंद्रभागा म्हणून ओळखलं जातं। आता हे झालं तुम्हाला एक बेसिक नॉलेज। आता आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे की महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी आहे, पोल्युटेड रिव्हर आहे महाराष्ट्रातील सर्वात काय? महाराष्ट्रातील सर्वात काय? प्रदूषित नदी आहे, लक्षात ठेवायची। महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी कोणती मित्रांनो? मग कोणती? भीमा किंवा चंद्रभागा महाराष्ट्रातील सर्वात काय? प्रदूषित नदी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। महाराष्ट्र एम लिहिला आहे मी, MH, ठीक आहे। महाराष्ट्रातली काय लिहिली? सर्वात काय? प्रदूषित नदी आहे। दुसरा महत्वाचा पॉईंट तुम्ही एक, त्याच्यानंतर एक महत्वाचा पॉईंट बघा, तुम्ही नमामि गंगा हा प्रोजेक्ट ऐकला असेल। कोणता प्रोजेक्ट ऐकला होता? नमामि गंगा ऐकलंय नाव तुम्ही? नमामि गंगा ऐकलंय नाव? गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी कोणता प्रोजेक्ट हातात घेतला? भारत सरकारने कोणता प्रोजेक्ट हातात घेतला होता? नमामि गंगा हा प्रोजेक्ट हातात घेतला होता। त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये नमामि चंद्रभागा हा प्रोजेक्ट हातात घेतण्यात आलेला आहे। कोणता प्रोजेक्ट हातात घेण्यात आला मित्रांनो? नमामि चंद्रभागा, ठीक आहे मित्रांनो। म्हणजे गंगा नदीचं शुद्धीकरण चंद्रभागा, ठीक आहे, चंद्रभागा, नमामि चंद्रभागा। जसं की गंगा नदी शुद्धीकरणासाठी नमामि गंगा हा प्रोजेक्ट होता मित्रांनो, नमामि गंगा हा प्रोजेक्ट होता, ठीक आहे। त्याच पद्धतीने काय शुद्धीकरणासाठी? चंद्रभागाच्या शुद्धीकरणासाठी कोणता प्रोजेक्ट हाती घेण्यात आला मित्रांनो? नमामि चंद्रभागा हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेला आहे, ठीक आहे मित्रांनो। सो हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो, पोलादपूर महाबळेश्वर हे या मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? प्रश्न दिलाय मित्रांनो, पोलादपूर महाबळेश्वर या घाट मध्ये कोणता घाट वसलेला आहे? तर आंबेनळी घाट आहे मित्रांनो। पोलादपूर आणि महाबळेश्वरच्या मध्ये तुम्हाला बघाल तर पोलादपूर हे जे शहर आहे, हे ठिकाण आहे रायगडमध्ये मित्रांनो। कुठे आहे मित्रांनो? रायगडमध्ये आहे पोलादपूर। पोलादपूर कुठे आहे? रायगडमध्ये। आणि महाबळेश्वर कुठे आहे मित्रांनो? महाबळेश्वर कुठे आहे? साताऱ्यामध्ये। कुठे आहे मित्रांनो? सातारा। म्हणजे तुम्ही जर पोलादपूरहून महाबळेश्वर किंवा महाबळेश्वरून पोलादपूर गेलात तर मध्ये आंबेनळी घाट लागतो। कोणता घाट लागतो मित्रांनो? आंबेनळी घाट लागतो। क्लिअर आहे मित्रांनो? इथपर्यंत समजतंय? ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो। बघा, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा। आता हा प्रश्न सर्वांना माहिती आहे, याचं उत्तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो। मुंबई शहर हे आकारमानाने सर्वात काय? लहान जिल्हा आहे। सर्वात मोठा पण माहित असेल तुम्हाला, पण परीक्षेत येतो। आता सध्या काय विचारलं जातं की महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा। क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यांचा काय लावायचा आहे? उतरता क्रम लावायचा आहे। मग मी कसं लक्षात ठेवतो मित्रांनो? आपण SG। मी कसं लक्षात ठेवतो? मोठे जिल्ह्यांचा क्रम सांगतो मी। काय लक्षात ठेवतो? आपण SG ही 5 मोठी जिल्ह्यांचा क्रम सांगितलाय। आपण SG। आ म्हणजे काय मित्रांनो? अहमदनगर। आ म्हणजे काय? अहमदनगर। शॉर्टकट दिलाय मित्रांनो, अहमदनगर। प म्हणजे काय मित्रांनो? पुणा। प म्हणजे काय? पुणा। न म्हणजे काय मित्रांनो? NSK आणि नाशिक, बरोबर आहे, नाशिक। S म्हणजे मित्रांनो सोलापूर। S म्हणजे काय मित्रांनो? सोलापूर, ठीक आहे। आणि G म्हणजे काय? मग गडचिरोली। G म्हणजे काय? गडचिरोली। ही 5 मोठ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम तुम्ही लक्षात ठेवू शकतात। 5 मोठ्या जिल्ह्यांचा काय लक्षात ठेवू शकतात मित्रांनो? उतरता क्रम लक्षात ठेवू शकतात। सो आपण SG ही ट्रिक्स लक्षात ठेवा मित्रांनो। हे ट्रिक्स लिहून घ्या, वाटल्यास हे ट्रिक्स काय करणार आहात? लिहून घेणार आहात। आपण SG काय लक्षात ठेवायचं आहे? आपण SG, ठीक आहे। लहान जिल्ह्यांची पण ट्रिक्स आहे, अशा अनेक ट्रिक्स आहेत पेड कोर्स मध्ये तुम्हाला अवेलेबल
होऊन जातील. ठीक आहे मित्रांनो, पुढचा कोर्स घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कुठे आहे? बरोबर आहे, प्रश्न दिलाय मित्रांनो. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कुठे आहे? हा प्रश्न दिलेला आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती याचं उत्तर, याचं ऑप्शन काय आहेत? पैठण आहे, गंगाटेक आहे, रामटेक आहे आणि नाशिक आहे. उत्तर काय मित्रांनो याचं? रामटेक आहे. रामटेक हे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आहे. आता रामटेक कुठे आलं मित्रांनो? रामटेक कुठे आलं? नागपूरमध्ये आलं. कुठे आलं मित्रांनो? नागपूरमध्ये आलं. सो पहिला पॉईंट आला, रामटेक आलं नागपूरमध्ये. मग याच ठिकाणी का आहे बरं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय? कारण की कुलगुरू जे होते, कालिदास जे होते ते गुप्तांचे राजकवी होते. कोणाचे राजकवी होते? गुप्त घराणं. माहित असेल तुम्हाला, 300 ते 550 वर्ष भारत, म्हणजे 300 पासून इसवी सन 300 ते इसवी सन 550च्या आसपास भारतावर राज्य केलेलं मोठं घराणं कोणतं आहे? गुप्त घराणं आहे. गुप्त घराण्याची एक राजकुमारी होती मित्रांनो, तिचं नाव होतं प्रभावती. काय नाव होतं? प्रभावती. काय नाव होतं? प्रभावती. मग प्रभावतीचं लग्न आपल्या महाराष्ट्रात झालं. प्रभावतीचं लग्न कुठं झालंय मित्रांनो? आपल्या महाराष्ट्रात झालं. आणि महाराष्ट्रामध्ये तिला वकाटक घराण्यामध्ये दिलं होतं. कोणत्या घराण्यामध्ये दिलं होतं? वकाटक. कोणत्या घराण्यात दिलं होतं? वकाटक घराण्यात दिलं होतं. आणि मग प्रभावती ज्यावेळेस महाराष्ट्रात आली त्यावेळेस तिच्या बरोबर राजकवी सुद्धा आला होते. म्हणजेच कोण आले होते? कालिदास सुद्धा महाराष्ट्रात आले होते. ठीक आहे, कारण की त्या काळात फेसबुक व्हॉट्सअप नव्हतं. मग पोरकी बोर होईल, मग चला पोरीला गाणे म्हणून दाखव म्हणून राजकवीला काय केलं? पाठवलं. सो कवीवर राजकवी कुलगुरू कालिदास महाराष्ट्रात आले आणि रामटेक येथे राहायचे. कुठे राहायचे मित्रांनो? रामटेक येथे राहायचे. पण तुम्ही जर कालिदासांबद्दल वाचाल तर कालिदास हे राजवैभवाच्या चकाचौंध पासून नेहमी दूर असायचे. ठीक आहे, आणि त्यांची पत्नी ही उत्तर भारतात राहायची. म्हणून पत्नीच्या विरहार्थ त्यांनी मेघदूत नावाचा ग्रंथ, मेघदूत नावाचं काव्य कुठे लिहिलंय? रामटेक येथे लिहिलंय. कोणतं काव्य लिहिलंय मित्रांनो? मेघदूत. मेघ म्हणजे काय? मेघ म्हणजे काय? ढग. आणि दूत म्हणजे काय माहित असेल तुम्हाला. सो मी या ढगाकडे पाहतोय, तू पण त्याच ढगाकडे पाहतेस. मेघदूत. सो हे महत्वाचं काम रामटेक येथे केलेलं आहे. म्हणून रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आहे. ठीक आहे, रामटेक कोणाचा मतदारसंघ आहे मला सांगायचंय, किंवा कोण आमदार असतात, खासदार असतात तुम्ही सांगायचंय. त्याच्यानंतर आहे रामटेक साठी अजून एक महत्वाचं आहे, उत्तर महाराष्ट्रातला सर्वात नागपूरचा सर्वात उत्तरेकडचा तालुका सुद्धा आहे. नागपूरचा काय सर्वात उत्तरेकडचा तालुका सुद्धा आहे कोणता? रामटेक. सो एवढ्या गोष्टी या तुम्ही रामटेक किंवा या संस्कृत विश्वविद्यालयाबद्दल लक्षात ठेवू शकतात. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. स्कूल ऑफ आर्टिलरी कुठे आहे? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्कूल ऑफ आर्टिलरी कुठे आहे मित्रांनो? देवळालीला आहे. स्कूल ऑफ आर्टिलरी कुठे आहे मित्रांनो? देवळालीतला आहे. आशिया खंडातली सर्वात मोठी स्कूल ऑफ आर्टिलरी आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सर्वात मोठा तोफखाना आहे आशिया खंडातला. सर्वात मोठा काय? तोफखाना आहे आशिया खंडातला. सर्वात मोठा काय? तोफखाना आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा टिंबटिंबा देशाचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. हा प्रश्न मी तुमच्यासाठी देतो मित्रांनो. परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र, वीर चक्र. हा प्रश्न मी तुमच्यासाठी देतो. याचं उत्तर मला कमेंट करून सांगणार आहात. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा, अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन दिले आहेत. नंदुरबार असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, नांदेड असेल. तो कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. अस्तंबा शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. आणि सातपुडा पर्वतरांगेवर आहे. कोणत्या पर्वतरांगेवर आहे मित्रांनो? सातपुडा. कोणत्या पर्वतरांगेवर? सातपुडा पर्वतरांगेवर अस्तंबा हे शिखर आहे. ठीक आहे मित्रांनो, सातपुडा पर्वतरांगेवर अस्तंबा हे शिखर आहे. ठीक आहे, तुम्हाला पेड कोर्सेस मध्ये कोणत्या जिल्ह्यात महत्वाचं कोणतं शिखर आहे, परीक्षेत किती वेळा विचारलं गेलेलं आहे, हे सुद्धा लिहून दिलेलं आहे त्या पेड कोर्सेसच्या व्हिडिओमध्ये. बघा, चेक करा. ठीक आहे मित्रांनो, चला त्याच्यानंतर खालीलपैकी कोणास 50 वर्षाची काळे पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती? सर्वांना माहित असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा काय करण्यात आली होती? ठोठावण्यात आलेली होती. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया मित्रांनो. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? सपोज मी जर तुम्हाला हा शब्द काढून टाकला असता मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर बरेच लोकांना जसं वाटलं असं भारत स्वतंत्र झाला म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल असेल, तर मग लगेच लिहून टाकले सी राजगोपालचार्य. पण नाही मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारलं असतं काय उतरलेलं असतं? माउंट बॅटन. कारण की माउंट बॅटन जे होते स्वातंत्र्यानंतर सुद्धा बऱ्याच महिने, बराच काळ भारतात राहिलेले होते. त्याच्या मागे बरेच हिस्टॉरिकल रिझन होते, ते आपण डिस्कस करण्यात अर्थ नाही. ठीक आहे, तर लॉर्ड माउंट बॅटन भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा म्हणजे 15/1947 नंतर सुद्धा भारताचे गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे, कालावधी नंतर सांगेन. मात्र पहिले भारतीय विचारले, तिथं तुम्हाला काय विचारलेलं आहे? हा ऑप्शन बघा, पहिले काय विचारलेलं आहे? भारतीय विचारलेलं आहे. बरोबर आहे, पहिले भारतीय विचारलेलं आहे. मग पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहेत? मग सी राजगोपालचार्य. कोण आहेत? सी राजगोपालचार्य आणि चक्रवर्ती राजगोपाल
चारी. हे भारताचे पहिले भारतीय काय आहेत, गव्हर्नर जनरल आहेत. आता इथं तुम्हाला 2-3 क्वेश्चन इम्पॉर्टन्स आहेत जे परीक्षेत पुन्हा तुम्हाला विचारतात की भारताचा पहिला, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, भारताचा पहिला व्हाईसराय कोण, भारताचा पहिला भारतीय व्हाईसराय कोण, भारताचा पहिला स्वातंत्र्यानंतर गव्हर्नर जनरल कोण, असारखे प्रश्न विचारतात. कोणत्या कायद्यानुसार झाले, हा पण तुम्हाला एक टॉपिक आहे गव्हर्नर जनरलचा, कोणत्या कायद्यानुसार झाला. हे 4 प्रश्न मी जे आता लिहून दिले, ते 4 प्रश्न तुम्हाला पेड मध्ये मिळून जातील किंवा तुम्ही पुस्तकात वाचले असेल तरी चालेल. किंवा तुम्हाला असं वाटतंय की याच्या पलीकडे तुम्हाला एखादा क्वेश्चन हवा आहे तर तुम्ही मला कमेंट करा, कॉल करा, तुमच्या वीक टॉपिकवर आपण काम करूया. ठीक आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पुढचा प्रश्न काय दिलाय मित्रांनो, मी असे जवळजवळ 20,000 प्रश्न घेतोय. किती प्रश्न घेतोय मित्रांनो, सर्व सेवेच्या अँगलचे आहेत तर 20,000 प्रश्न कव्हर करतोय. ठीक आहे, सर्वच विषयाचे असतील ते. तर खालीलपैकी कोणी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, म्हणजे कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, 1857चा उठाव झाला होता. माहित असेल तुम्हाला, मंगल पांडे असतील, झाशीची राणी असतील, नानासाहेब पेशवे असतील, बहादूरशाह असतील, ठीक आहे, कुंवर सिंग असतील, अशा महान लोकांनी 1857च्या उठावात काय घेतला होता, भाग घेतला होता आणि इंग्रजांना करो की पळो करून सोडलं होतं. मात्र इंग्रजांनी ठरवलं की असा पुन्हा उठाव व्हायला नको. ठीक आहे, असा पुन्हा उठाव व्हायला नको म्हणून पुढच्याच वर्षी राणीने आपला जाहीरनामा काय केला, प्रसिद्ध केला. म्हणजे कोणत्यावरती राणीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, 1858 मध्ये राणीचा जाहीरनामा काय झाला मित्रांनो, प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्या जाहीरनाम्यात काय सांगितलं होतं, आम्ही याच्यानंतर कोणत्याही भारतीय राजावर आक्रमण करणार नाही, कोणाच्याही जाती धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नोकरीच्या समान संधी असतील असं सांगितलं कोण, राणीच्या जाहीरनाम्यामध्ये. ठीक आहे, थोडक्यात काय, उठाव शांत करण्याचा काय करण्यात आला होता, प्रयत्न करण्यात आला होता. आणि हा जो जाहीरनामा आहे अलाहाबाद येथून वाचून दाखवला होता. कुठून वाचून दाखवला मित्रांनो, अलाहाबाद येथून काय करण्यात आला होता, वाचून दाखवण्यात आला होता. कोणी वाचून दाखवला होता त्या काळामध्ये, ज्यावेळेस 1857चा उठाव होत होता त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल किंवा भारताचा गव्हर्नर कोण होता, लॉर्ड कॅनिंग होता. कोणी वाचून दाखवला होता, मग लॉर्ड कॅनिंगने वाचून दाखवला होता. राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला होता, मग लॉर्ड कॅनिंगने वाचून दाखवला होता. कुठून वाचून दाखवला होता मित्रांनो, अलाहाबाद येथून काय केला होता, वाचून दाखवला होता. हा पण एक्स्ट्रा टॉपिक तुम्ही काय करणार आहात, लिहून ठेवणार आहात. याच्या संदर्भात पण काही डाऊट शंका असतील तर तुम्ही मला कॉल करू शकतात. आता तुम्हाला एक अलाहाबाद बद्दल अजून एक इम्पॉर्टंट फॅक्ट सांगतो, एक्झामच्या दृष्टिकोनातून जी तुम्हाला कामा येऊ शकते. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय येऊ शकते मित्रांनो, कामा येऊ शकते. ठीक आहे, तर ती एक फॅक्ट मी सांगतो बघा, लक्ष देणार आहात. एक इम्पॉर्टंट फॅक्ट सांगतो. ठीक आहे, जे एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय येऊ शकते, कामा येऊ शकते. बघा मित्रांनो, आता एक कन्सेप्ट डोक्यात टाका. बघा काय माहिती आहे का तुम्हाला, ही आपली भारत माता सर्वांना माहित असेल. ही आपली भारत माता, उसे कुछ नहीं आता. ही आपली भारत माता, ऍव्हरेज जैसी भारत माता. आज भारताचं मध्यवर्ती ठिकाण तुम्हाला सर्वांना माहिती आहे कसं आहे. भारताचं मध्यवर्ती ठिकाण कोणतं आहे मित्रांनो, नागपूर हे ठिकाण भारताचं काय सेंट्रल पॉईंट आहे. बरोबर आहे की नाही, सेंट्रल पॉईंट कोणता आहे आज भारताचा, काय सेंट्रल पॉईंट काय मित्रांनो, नागपूर. पण सुरुवातीचा जर भारत तुम्ही बघाल, जुना भारत म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा भारत जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये हा इकडचा पाकिस्तान पण होता, हा बांगलादेश पण होता, इकडचा म्यानमार पण होता. एवढा भारत होता. त्या काळात भारताचा मध्यवर्ती ठिकाण कोणतं, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी भारताचं मध्यवर्ती ठिकाण कोणतं, तर त्याचं उत्तर होतं मित्रांनो अलाहाबाद. ठीक आहे, कोणतं उत्तर होतं, अलाहाबाद. स्वातंत्र्याच्या आधी भारताचं मध्यवर्ती ठिकाण कोणतं होतं मित्रांनो, अलाहाबाद होतं. आज कोणतं आहे, नागपूर आहे. राणीचा जाहीरनामा कुठून वाचून दाखवला होता, अलाहाबाद येथून वाचून दाखवलेला होता. क्लिअर आहे, काही डाऊट नाही इथपर्यंत. डाऊट शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा महात्मा गांधींचा जन्म कुठे झालेला आहे, महात्मा गांधींचा जन्म कुठे झालाय, सर्वांना माहिती आहे. ऑप्शन आहेत वर्धा, पोरबंदर, साबरमती आणि दांडी. ही 4 ऑप्शन आहेत. तर सर्वांना माहिती आहे पोरबंदर येथे झालेला महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला आहे मित्रांनो, पोरबंदर येथे झालेला आहे. सर्वांना माहित आहे, बरोबर आहे. आणि पोरबंदर येथे महात्मा गांधींचा जन्म झाला. आणि केव्हा झालाय हे पण तारीख पण माहित असेल, 2 ऑक्टोबर हे पण तारीख माहित असेल, 2 ऑक्टोबर 1869 ला. बरोबर आहे, ही तारीख महत्वाची आपल्याला, 2 ऑक्टोबर 1869. आता ह्या तारखेला काय तुम्ही एक्झाम काय महत्व देणार, 2 ऑक्टोबर 1869 ला काय महत्व देणार. ठीक आहे, तर 2 ऑक्टोबर 1869 ला सुएझ कालवा सुद्धा सुरू झाला होता. 2 ऑक्टोबर 1869 ला काय सुरू झाला होता मित्रांनो, सुएझ कालवा. ठीक आहे, काय सुरू झाला होता, सुएझ कालवा. काय सुरू झाला होता, 2 ऑक्टोबर 1869 ला पण काय सुरू झाला होता मित्रांनो, सुएझ कालवा. ठीक आहे, कोणता कालवा सुरू झाला मित्रांनो, सुएझ कालवा. तर या वर्षी तो चर्चेत होता. ठीक आहे, सुएझ कालवा माहित असेल. ठीक आहे, कोणता कालवा सुरू झाला, ज्या वर्षी भारताला हे झालं, गांधीचा जन्म झाला त्या वर्षी सुएझ कालवा सुरू झाला. सुएझ कालवा 2 देशांनी बांधला आहे मित्रांनो, 2 देशांनी बांधलेला आहे. एक युके म्हणजे युके नाही, इंग्लंड म्हणूया, पण शॉर्टकट तुम्ही युके लिहू शकतात. युके आणि फ्रान्स या 2 देशांनी सुएझ कालवा बांधला होता भारतात ना.
ट्रेड करण्यासाठी. ठीक आहे, सुएझ कालवा बांधला होता मित्रांनो. कुठे आहे मग सुएझ कालवा? बघा सुएझ कालवा कुठं बघा, हा भारत माता आहे आपली भारत माता. मी भारत छोटासा मोठा करतो, ही भारत माता दिसते तुम्हाला. भारतातनं पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण दिसतोय, इराक दिसतोय आणि तुम्हाला इथे इस्रायलच्या पलीकडं इथं आहे मित्रांनो सुएझ कालवा. हा काय आहे? सुएझ कालवा. सुएझ कॅनल आहे मित्रांनो. हा कोणाकोणाला जोडतो हा सुएझ कॅनल? तिकडे लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र, रेड सी दिसते तुम्हाला. हे नाव रेड सी, हे नाव दिसते मित्रांनो तुम्हाला रेड सी. आणि इकडे मेडिटेरियन सी, या दोघांना जोडण्याचं काम सुएझ कालवा करतो. पूर्वी इंग्रज जर तुम्ही बघाल तर इंग्रज इकून असा व्यापार करायचे. युनायटेड किंगडम इंग्लंड इथं आहे, हे बघा इंडिया इथं आहे. इथून असा व्यापार करायचे आणि आफ्रिकेला वळसा घालून यायचे. कुठं वळसा घालून यायचे? आफ्रिकेला वळसा घालून यायचे. मात्र या सुएझ कालव्यामुळे काय झालं, असा ट्रेड करणं काय झालं, सहज शक्य झालं. या पद्धतीने मेडिटेरियन सी मधनं बाहेर पडून इथं तुम्हाला माहिती आहे जिब्राल्टर खाडीमधनं बाहेर पडून सहज ट्रेड करणं काय झालं, व्यापार करणं काय झालं, शक्य झालेलं आहे. ठीक आहे, मला या मॅपवरती ड्रॉ करता येत नाहीये, पण तुम्हाला अंदाज येत असेल की सुएझ कालवा कुठं होता आणि काय इम्पॉर्टन्स होता. जो सुएझ कालवा ज्या वर्षी गांधीजींचा जन्म झाला त्याच वर्षी काय स्थापन झालेलं आहे, सुएझ कालवा आपण बांधलेला आहे. सुएझ कालवा फ्रान्स आणि इंग्लंड दोन देशांनी बांधला होता. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर बऱ्याच काळामध्ये त्याच्यानंतर सुएझ कालव्यावरनं पण प्रश्न निर्माण झाला. इंग्लंड म्हणायचा आमचा आहे आणि फ्रान्स म्हणायचा आमचा आहे. ठीक आहे, आणि मग भारताने मध्यस्थी केली होती आणि इजिप्तला हा सुएझ कालवा आपण दिला होता. कोणाला दिला होता? इजिप्तला हा दिला होता, भारताने मध्यस्थी केली होती. ठीक आहे, भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो मित्रांनो? तर मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. सर्वांना माहिती आहे मित्रांनो, भारतात कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? मोसमी वाऱ्यांपासून काय पडतो? पाऊस पडतो. ठीक आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्याच्यानंतर सक्तीचं प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय कोण आहेत? 4 ऑप्शन दिलेत मित्रांनो. महर्षी कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी आणि महात्मा फुले अशी 4 ऑप्शन दिलेली आहेत. तर बघा मित्रांनो 1872-73 मध्ये तुम्ही वाचलं असेल 1872-73 मध्ये भारतामध्ये हंटर कमिशन आलं होतं. कोणतं कमिशन आलं होतं? हंटर कमिशन आलं होतं मित्रांनो. भारतामध्ये काय आलं होतं? हंटर कमिशन आलं होतं. हंटर कमिशनने पाझर सिद्धांत दिला होता. हंटर कमिशनने काय दिला होता? पाझर सिद्धांत दिला होता. ठीक आहे, या पाझर सिद्धांताला विरोध पण केला होता महात्मा फुलेंनी. माहिती आहे ना, उच्चवर्णीयांना देऊ आपण शिक्षण, पाझरात ते दलितांपर्यंत पोहोचेल असं हंटरचं म्हणणं होतं. म्हणून हंटर कमिशनला हंटर कमिशन किंवा पाझर सिद्धांताला विरोध कोणी केला? महात्मा फुलेंनी केला. आणि त्याच कालावधीमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षणाची काय केली होती? मागणी केलेली होती. प्राथमिक शिक्षणाची काय केली होती मित्रांनो? मागणी केलेली होती. ठीक आहे, प्राथमिक शिक्षणाची सक्तीचं प्राथमिक शिक्षण मागणी करणारे पहिले कोण आहेत? मग महात्मा फुले आहेत. ठीक आहे, अजून एकदा हंटर कमिशन आलेलं आहे. मला तुम्ही 1919 मी साल लिहून देतो. 1919-20 अजून एक कालावधी लिहून देतो. येथे पण हंटर कमिशन आलं होतं. ते कशासाठी आलं होतं मला कमेंट करून सांगा. पेड कोर्सेस मध्ये त्याचा पण एक उल्लेख तुम्हाला पाहण्यास मिळेल. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. दिसते तुम्हाला? दिसत असेल, आय होप दिसत असेल. पुढचा क्वेश्चन घेऊया. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय माहित असेल तुम्हाला? तर मग काय आहे मित्रांनो कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव? विष्णू वामन शिरवाडकर. मी ऑप्शन नाही वाचत आहे, डायरेक्टली टिक करतो. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रजांचं हे पूर्ण नाव आहे. आता कुसुमाग्रजांना म्हणजे त्यांच्या नावाने त्यांचा जन्मदिवस हा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो, मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. नाशिकचे आहेत ते, बरोबर आहे. आणि त्यांनी एक महत्वाचं कादंबरी, एक कथा लिहिली होती, नटसम्राट. ठीक आहे, एक नाटक लिहिली त्यांनी. कोणती? नटसम्राट. कोणती नाटक लिहिलेली आहे? नटसम्राट. पूर्वी चित्रपट नव्हते, रेकॉर्डिंगची फॅसिलिटी नव्हती, तर नाटकांचे प्रयोग व्हायचे. नाटकांचे काय व्हायचे? प्रयोग व्हायचे. तर एका नटने आयुष्यभर नाटकांचे प्रयोग केले. नटसम्राट नाटक केलं. कोण? श्रीराम लागू. काय नाव होतं त्यांचं? श्रीराम लागू. तुम्ही पिंजरा पाहिलाय? तुम्हावर केली मी मर्जी बहा, नका सोडून जाऊ रंगमहा. ठीक आहे, तर श्रीराम लागूने आयुष्यभर नटसम्राट या नाटकामध्ये भूमिका केली. आणि जो चित्रपट आलेला आहे नटसम्राट, तो नाना पाटेकरांनी जी भूमिका केलेली आहे ती कोणाच्या जीवनावर आधारलेला आहे? श्रीराम लागू यांच्या जीवनावर आधारलेला आहे. कोणाच्या जीवनावर आधारलेला आहे? तो श्रीराम लागू यांच्या जीवनावर काय आधारलेला आहे. सो हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. हे काय करू शकतात? लक्षात ठेवू शकतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. भारतात जगातलं सर्वात मोठं वाळवंट सर्वांना माहिती आहे मित्रांनो. जगातलं सर्वात मोठं जे वाळवंट आहे ते सहारा वाळवंट आहे मित्रांनो. कोणतं वाळवंट आहे जगातलं सर्वात मोठं? मग सहारा वाळवंट आहे, सर्वांना माहित आहे, बरोबर आहे. नॉर्थ आफ्रिकेमध्ये आहे, उत्तर आफ्रिकेमध्ये आहे. मी इथं शॉर्टकट लिहून देतो, नॉर्थ आफ्रिकेमध्ये आहे. पण इथं 3 वाळवंट दिलेली आहेत एक्स्ट्रा, कोबी, अटाकामा आणि कोलॅरडो. हे तिघही शिकून घेणं महत्वाचं आहे. मी सर्व वाळवंट आपण कव्हर करणार, छोटी मोठी सर्व वाळवंट आपण करणार आहोत. पण त्याच्यातलं हे जे कोबीचं वाळवंट आहे,
ठीक आहे मित्रांनो, हे जे कोबीचं वाळवंट आहे बघा, दिसतंय तुम्हाला, हे जे नाव दिसतंय कोबीचं जे वाळवंट आहे, ठीक आहे, हे चायनामध्ये आहे मित्रांनो. कुठं आहे? चायनामध्ये. कोबीचं वाळवंट कुठे आहे मित्रांनो? चायनामध्ये आहे. आणि हे जे आहे ते शीत वाळवंट आहे. हे वाळवंट कसं आहे? शीत वाळवंट आहे. आणि तुम्हाला माहिती असेल ब्रह्मपुत्रा नदी मागं 2-3 वर्षापूर्वी ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी मडी येत होतं. मडी म्हणजे गडूळ. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी काय येत होतं? मडी येत होतं. आणि मग आपण चायनाला विचारलं की बाबा ब्रह्मपुत्राचं पाणी मडी काय येत आहे? तर तेव्हा चायनाने सांगितलं आम्ही काहीच नाही केलं. मग सॅटेलाइट इमेज बघितले आणि ब्रह्मपुत्रेत पाणी वळवून कोबीच्या वाळवंटात चायना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून ते पाणी मडी येत होतं. ठीक आहे, जो चायनाच मध्ये आहे कोबीचं वाळवंट. त्याच्यानंतर अटाकामा वाळवंट, हे एक महत्वाचं आहे. जगातील सर्वात शुष्क वाळवंट आहे, लक्षात ठेवायचं. जगातील सर्वात काय शुष्क वाळवंट, मी फर्स्ट नंबरला देतो याला शुष्क वाळवंट. जगातील एवढं लिहिण्यापेक्षा शुष्क वाळवंट आहे. जगातील काय सर्वात जास्त काय आहे? शुष्क वाळवंट आहे. ठीक आहे, शुष्क काय आहे? वाळवंट आहे. जगातील सर्वात जास्त शुष्क वाळवंट आहे कोणतं आहे? अटाकामा. ठीक आहे, अटाकामा. बघा निसर्गाची किमया बघा, पर्वताच्या पलीकडे खूप जास्त पाऊस पडतो आणि याच पर्वताच्या पलीकडे जगातलं सर्वात शुष्क वाळवंट आहे. आपण बघूया जगातलं सर्वात शुष्क वाळवंट कुठे आहे. मग तर तुम्ही बघाल हा भारत, आपण जगाच्या मॅपकडे येऊया. जगाच्या मॅपकडे येऊया. आपली भारत माता दिसते तुम्हाला, भारत माता दिसते. भारतातनं आपण हा आफ्रिका खंडात जाऊया. बघा हे उत्तर आफ्रिकेमध्ये, हा जो कलर दिसतो उत्तर आफ्रिकेमध्ये हे जे दिसते तुम्हाला, नायजेरिया, इजिप्त, सुदान, माली, ही उत्तर सहारा वाळवंटाचे देश आहेत. आणि इथं तुम्ही साऊथ अमेरिकेमध्ये जाणार, तिथे चिली नावाचा देश दिसतोय बघा तुम्हाला. ब्राझील, बोलिव्हिया, पराग्वे, रुग्वे, अर्जेंटिना आणि चिली वरती पेरू. तर चिलीमध्ये आहे अटाकामा वाळवंट. कुठे मित्रांनो? चिलीमध्ये आहे अटाकामा वाळवंट. हा जो राखाडी कलर दिसतोय हा वाळवंटाचा असतो बेसिकली, आणि हा जो ग्रीन कलर आहे हा बेसिकली ऍग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट झोन असतो. मग बघाल तर तुम्ही हा राखाडी कलर आहे चिलीमध्ये, तर इथं आहे अटाकामा वाळवंट. आणि याच्या पलीकडं तुम्ही इथं ब्राझीलमध्ये बघा तर खूप डार्क ग्रीन कलर दिलेला आहे, हिरवा कलर दिलाय. याचा अर्थ इथं अमेझॉनचं जंगल आहे, खूप जास्त पाऊस पडतो. बघा एका बाजूला खूप जास्त पाऊस पडतो आणि एका बाजूला सर्वात शुष्क वाळवंट आहे. मध्ये एक पर्वतरांग गेलेली आहे, मला इथे ड्रॉ करता येत नाहीये, बट लक्षात ठेवू शकता तुम्ही यांच्या बाउंड्रीवर एक पर्वतरांग गेली, अँडीज पर्वतरांग गेलेली आहे. कोणती पर्वतरांग गेली मित्रांनो? अँडीज पर्वतरांग गेलेली आहे. आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया मित्रांनो. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. कोलोराडो, पुढचं जे वाळवंट आहे अमेरिकेमध्ये कोलोराडो वाळवंट कुठे आहे मित्रांनो? अमेरिकेमध्ये आहे. पुन्हा एकदा मॅप मध्ये आपण डिस्कस करून घेऊया. अमेरिका बघा, जसं उत्तर अमेरिका खंड आहे उत्तर अमेरिका, त्याच्यामध्ये हा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका नावाचा देश आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे हा कोलोराडोचा वाळवंट आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. झारखंडची राजधानी कोणती? रायपूर, डेहराडून, रांची आणि भुवनेश्वर. सर्वांना माहिती आहे झारखंडची राजधानी काय मित्रांनो? रांची आहे. आता रांची एक शहराबद्दल अजून काही महत्वाच्या फॅक्ट आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. झारखंड पूर्वी बिहारचा पार्ट होता, नंतर स्वातंत्र्य झालं. स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा डिवायडेशन झालं बिहारचं. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला माहिती असेल ही आपली भारत माता, इथे मी ड्रॉ करतो. ठीक आहे, ही आपली भारत माता, अशी ॲव्हरेज जास्त आपला भारत आहे. आणि भारतातनं टॉपिक ऑफ कॅन्सर गेलेला आहे, यानी कर्कवृत्त गेलेलं आहे. काय गेलेलं आहे मित्रांनो? कर्कवृत्त गेलेलं आहे. भारतातनं काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. ठीक आहे, टॉपिक ऑफ कॅन्सर भारतातनं गेलेलं आहे. आता कर्कवृत्त जे गेलेलं आहे ते बेसिकली 8 राज्यातनं गेलेलं आहे. मग मी कसं लक्षात ठेवतो? मित्र माझा रागू छाप, या 8 राज्यातनं कर्कवृत्त गेलेलं आहे. या 8 राज्यातनं काय गेलं मित्रांनो? कर्कवृत्त गेलेले. ट्रिक्स काय सांगितली तुम्हाला मी? मित्र माझा रागू छाप. मी म्हणजे मिझोराम, तुम्ही पण लिहून टाका. मी म्हणजे मिझोराम, त्र म्हणजे त्रिपुरा, मा म्हणजे मध्य प्रदेश, झा म्हणजे झारखंड, रा म्हणजे राजस्थान, गु म्हणजे गुजरात, छ म्हणजे छत्तीसगड, प म्हणजे पश्चिम बंगाल. एवढ्या राज्यातनं कर्कवृत्त गेलेलं आहे. एवढ्या राज्यातनं काय गेलंय मित्रांनो? कर्कवृत्त गेलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं मला काय म्हणायचंय? तर मित्र माझा रागू छाप एवढ्या राज्यातनं कर्कवृत्त गेलेलं आहे. आणि या झारखंडची राजधानी रांची आहे. आणि रांची शहर एक्झॅक्टली लोकेटेड ऑन टॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे, कर्कवृत्तावर वसलेली आहे. कोणतं शहर कर्कवृत्तावर आहे? मग खालीलपैकी कोणतं शहर एक्झॅक्टली कर्कवृत्तावर आहे? मग रांची हे शहर. हे एक्स्ट्रा टॉपिक लक्षात ठेवू शकतात. रांची हे शहर कशावर वसलेलं आहे? कर्कवृत्तावर वसलेलं आहे. कळतं ना? लोकेटेड ऑन टॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे, कर्कवृत्तावर वसलेलं आहे. कोणतं शहर? रांची. लक्षात ठेवू शकतात टॉपिक ऑफ कॅन्सर. लक्षात ठेवा कोणत्या राज्यातनं कर्कवृत्त जातं, ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तुम्हाला जर बघायचं असेल तर मी तुम्हाला इथे ड्रॉ पण करून देऊ शकतो टॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता टॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे, टॉपिक ऑफ कॅन्सर. ओके, टॉपिक ऑफ कॅन्सर इन इंडिया. ठीक आहे, इमेज पण आपण तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवू शकतो. ठीक आहे, डोंट वरी.
ठीक आहे, मी इमेज मध्ये जाऊया आपण. तुम्हाला पण माहित असेल, एवढ्या राज्यातनं कर्कवृत्त जातं, एवढ्या राज्यातनं काय जातं, कर्कवृत्त जातं. ठीक आहे, एक इमेज आपण मोठी करूया, एक इमेज आपण काय करूया, मोठी करूया. टॉपिक ऑफ कॅन्सर. एवढ्या राज्यातनं तुम्हाला हे कर्कवृत्त रेषा गेलेली दिसते, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं की ती काय लक्षात ठेवायचं, कोणकोणत्या राज्यात गेलेली आहे. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितली. काय सांगितली ट्रिक्स? मित्र माझा राघुछाप. काय ट्रिक सांगितली मित्रांनो? मित्र माझा राघुछाप. मी ट्रिक सांगितली. मिझोराम, त्रिपुरा, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल. पुन्हा एकदा ट्रिक्स आपण रिवाइज करून घेऊया. ठीक आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखला जातो? तो प्रशासकीय अधिकारी कोण असतो पंचायत समितीचा? व्हिडिओ आपण एक सेपरेट चॅप्टर किंवा पार्ट घेऊया. कशाचा? पंचायत राजचा. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला जास्त कव्हर होतील. ठीक आहे, तर पंचायत समिती गटविकास अधिकारी असतो. गटविकास अधिकारी आणि काय बीडीओ कोण असतो? बीडीओ आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हा पंचायत समितीचा काय असतो? प्रशासकीय अधिकारी असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ माहिती असेल ना, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. कशाचा? प्रशासकीय अधिकारी असतो. मला कमेंट करून सांगणार आहात. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी उद्यानाचं शहर म्हणून कोणतं ओळखलं जातं? तर मंगळूर हे उद्यानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, चला, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? सर्वांना माहित असेल, ज्यावेळेस हा लडाख केंद्रशासित प्रदेश होण्याच्या आधी भारताचा सर्वात मोठा जिल्हा हाच होता. ठीक आहे, भारताचा सर्वात मोठा काय होता? हाच जिल्हा होता. ठीक आहे, आता भारताचा सर्वात मोठा जिल्हा आहे जैसलमेर. कोणता आहे मित्रांनो? जैसलमेर. कुठं आहे? राजस्थान. ठीक आहे, चलो. ठीक आहे, भारतात जनगणना किती वर्षानंतर रूढ होते? रूढ करण्याची पद्धत आहे. आता हा पण एक थोडासा टॉपिक आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून करून घेण्यासारखा आहे. ठीक आहे मित्रांनो, भारतामध्ये किती वर्षानंतर जनगणना होते? तुम्ही सर्वांना माहित असेल. तुम्ही मला सर काय टॉपिक करण्याची गरज नाही, 10 वर्षानंतर भारतात काय होते? जनगणना होते. मग पहिली जनगणना झाली होती 1872 ला. 1900 नाही, मी परत रिपीट करतो, 1872 ला लॉर्ड मेयोने केली होती. ही जनगणना फक्त ब्रिटिश प्रांतासाठी होती. 1872 दुसरी जनगणना केव्हा सुरू झाली? 1881 मधून दर 10 वर्षानंतर जनगणना काय झाली? सुरू झाली. 1881 पासून दर 10 वर्षानंतर जनगणना सुरू झाली. पण 1872 मध्ये जी जनगणना झाली मित्रांनो, ती फक्त ब्रिटिश प्रांतासाठी होती. कोणासाठी होती मित्रांनो? ब्रिटिश प्रांत. म्हणजे भारत 2 भागामध्ये होता. भारत किती भागामध्ये डिवाइड केला होता मित्रांनो? 2. एक होता ब्रिटिश प्रांत आणि एक काय होता मित्रांनो? एक काय होता? संस्थान होती. एक काय होती? संस्थान होती. म्हणजे 1872 मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये कोल्हापूरचं नाव नव्हतं. 1872 मध्ये जी जनगणना झाली तिच्यामध्ये साताऱ्याचं नाव नव्हतं, बडोद्याचं नाव नव्हतं, त्रावणकोरचं नाव नव्हतं, खाली हैदराबादचं लोकसंख्या मोजली गेली नाही. अशा बऱ्याच 512च्या आसपास, 552 भारतात आले 512 आहेत, 552च्या आसपास प्रांत होती आणि इथल्या जे लोक राहत होते त्यांचा समावेश या जनगणनेत करण्यात आलेला नव्हता. फक्त ब्रिटिशांचा जो भारत होता त्याच्यामध्येच यांचा समावेश करण्यात आला होता 1872 मध्ये. जनगणनेचा आपण जेव्हा इतिहास बघू याचा जनगणमनाचा, त्यावेळेस अजून डिस्कशन करूया. त्याच्यानंतर दर 10 वर्षानंतर सुरू झाली मित्रांनो 1881 पासून. मग 1881 नंतर 1891 नंतर 1900 किती मित्रांनो? 1 ला जनगणना झाली. नंतर 1911 ला झाली. त्याच्यानंतर 1921 ला झाली. 1931, 41, 51, 61, 91. आता 21 ला झालेली नाहीये. पण त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, 1931 पण लिहून देतो मी, तुमचं कन्फ्युजन होईल. तर 1941, 51 असं दर 10 वर्षानंतर काय सुरू झाली? जनगणना सुरू झाली. प्रत्येक वर्षी जनगणनेमध्ये जनगणना जेव्हा करत गेलो तर लोकसंख्या आपली वाढतच गेली. आपण रात्रंदिवस मेहनत घेऊन लोकसंख्या वाढवलेली आहे. तर आपण काय केलं? लोकसंख्या वाढत गेली. मात्र 1921 असं एकमेव वर्ष आहे, 1921 ते एकमेव असं वर्ष आहे जिथं लोकसंख्या कमी झाली मित्रांनो. लोकसंख्या काय झालेली आहे? कमी झालेली. 1921 असं एकमेव वर्ष आहे मित्रांनो जिथे लोकसंख्या काय झाली? कमी झाली. त्याच्या मागचं कारण होतं की 1914 ते 1918 माहित असेल तुम्हाला, पहिलं महायुद्ध. ठीक आहे, 1918 पर्यंत पहिलं महायुद्ध, दुष्काळ, महायुद्धात मेलेले सैनिक, यामुळे भारताची लोकसंख्या काय झाली होती? यावर्षी कमी झालेली होती. क्लिअर आहे मित्रांनो? क्लिअर आहे. चालायचं पुढे. आता ही जनगणना बघितली आपण, अजून थोडंसं 1-2 पॉईंट डिस्कशन करून टाकू. आपण याच्या अजून 1-2 पॉईंट डिस्कशन करून टाकू. बघा, काही IMP पॉईंट सांगतो ते पण आपण कव्हर करू. आता जनगणना झाली, तुम्ही वाचलं जनगणना झाली. ठीक आहे, चला, जनगणना झाली, काही हरकत नाही. ठीक आहे, 1 सेकंद द्या मला फक्त. जनगणना झाली, मी हे रफ करतो आणि मग आपण पुढे जाऊया. आता त्याच पद्धतीने प्राणी गणना असते. काही लोक प्राणी जनगणना म्हणतात, काही लोक काय म्हणतात? प्राणी जन आहेत का? नाही, तर प्राणी जनगणना म्हणतात काही लोक. ठीक आहे, प्राणी जनगणना म्हणतात. तो प्राणी गणना पण होते. काय होते? काय होते? प्राणी गणना पण होते. त्याच्यानंतर वनगणना पण असते. काय असते मित्रांनो? वनगणना पण असते. ठीक आहे, प्राणी गणना असते, वनगणना असते आणि एक महत्वाचं असतं व्याघ्र गणना असते. काय असते मित्रांनो? व्याघ्र.
व्याघ्रगणना असते, प्राणीगणना असते, वनगणना असते, काय असते मित्रांनो? व्याघ्रगणना असते. प्राणीगणना जर 5 वर्षानंतर होते मित्रांनो, प्राणीगणना तर किती वर्षानंतर होते? 5 वर्षानंतर होते. परत एकदा कन्फ्युजन दूर. प्राणीगणना किती वर्षानंतर होते? 5 वर्षानंतर होते. किती वर्षानंतर होते? 5 वर्षानंतर होते. प्राणीगणनेला जी सुरुवात झाली होती 1919 झाली होती. केव्हा सुरू झाली होती मित्रांनो? 1919 झाली. वनगणना जी असते मित्रांनो, वनगणना जी असते ती दर 2 वर्षानंतर होते. वन रिपोर्ट दर 2 वर्षानंतर येतो मित्रांनो. 1868 ला सुरुवात झालेली होती वन रिपोर्टला, 1868 ला सुरू झाली होती वन रिपोर्टला. व्याघ्रगणना जी असते तर 4 वर्षानंतर होते मित्रांनो. किती वर्षानंतर होते व्याघ्रगणना? 4 वर्ष लागतात व्याघ्रगणना होण्यासाठी. ठीक आहे. आणि 1972 ला सुरुवात झालेली आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी सुद्धा वाघ हा 1972 लाच घोषित झाला. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताला राष्ट्रीय प्राणी नव्हता, तर 1972 ला भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ म्हणून काय झाला? घोषित झाला. ठीक आहे. व्याघ्रगणना केली जाते आणि व्याघ्रगणना केल्यासाठी एमस्ट्रिप नावाचे एक ऍप्लिकेशन वापरतात. जुना क्वेश्चन आहे 2-3 वर्षापूर्वीचा. एमस्ट्रिप नावाचे एक ऍप्लिकेशन वापरतात. गेलाय प्रश्न तो. ठीक आहे. आणि व्याघ्रगणना कशी केली जाते? एक एक वाघाला पकडून आणतात का? व्याघ्रगणना कशी केली जाते? एक एक वाघाला पकडून आणतात का? नाही. तर व्याघ्रगणना करण्यासाठी पावलांचे ठसे, फुटप्रिंट आणि डंक यांनी शेण वापरलं जातं. वाघांचं शेण वापरलं जातं व्याघ्रगणना करण्यासाठी. तर काय काय लक्षात ठेवायचं? व्याघ्रगणना करण्यासाठी कोणता कशाचा उपयोग केला जातो? मग काय केलं जातं? एक शेण त्यांचं याने डंक आणि एक काय त्यांचं पावलांचे ठसे, पावलांचे ठसे या गोष्टींचा वापर केला जातो. कशासाठी? व्याघ्रगणना करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो. चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया. हा क्वेश्चन माहित असेल. 1911च्या जनगणनेनुसार प्राथमिक निकषानुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक स्त्री पुरुषाचं प्रमाण आहे? केरळ. ठीक आहे. देशातील 14 मोठ्या राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं? ठीक आहे. जुलै 1969 मध्ये झालं होतं. माहित असेल तुम्हाला. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण जुलै 1969 इंदिरा गांधींनी केलं होतं. ठीक आहे. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण. कोणत्या बँकांचं? ज्या बँकांच्या ठेवी किती करोडपेक्षा जास्त आहेत? 50 करोडपेक्षा काय आहेत? जास्त आहेत अशा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. आणि दुसरं राष्ट्रीयकरण 1980 ला केलं होतं. केव्हा केलं होतं मित्रांनो? 1980 ला केलं होतं. ज्या बँकांच्या ठेवी 200 करोडपेक्षा काय आहेत? जास्त आहेत अशा बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 ला केलं होतं. समजते मला काय म्हणायचं? इथपर्यंत काही डाऊट नाही, शंका नाही. 2 वेळा 14 बँक, एकदा 14 बँकांचं एकदा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण आहे. इथं 6 बँकांचं राष्ट्रीयकरण आहे मित्रांनो आणि इथे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण आहे. इथे किती बँकांचं राष्ट्रीयकरण आहे? 14 बँकांचं राष्ट्रीयकरण तुम्ही लक्षात ठेवू शकता. चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा, भारताचे सरसेनापती म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? सर्वांना माहिती आहे. कुठलंही युद्ध असेल, युद्धाची सुरुवात असेल, शांतता करार असेल, कोणाच्या नावाने केला जातो? राष्ट्रपतींच्या नावाने केला जातो. भारताचे सरसेनापती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल? भारताचे राष्ट्रपतींचा उल्लेख करता येतो. राज्यपालास आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांना काय देतात? शपथ देतात राज्यपालांना. मग कोणाला कोण शपथ देतं याची एक यादी तुम्ही बनवली पाहिजे. जर तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर कोणाला कोण शपथ देतं याची यादी तुम्ही काय केली गेली पाहिजे मित्रांनो? बनवली पाहिजे. मग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, इव्हन डायरेक्टली सरपंचापर्यंत. कुठपर्यंत आलो पाहिजे? सरपंचापर्यंत आलो पाहिजे. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतं? गट विकास अधिकारी म्हणजे आताच आपण शिकलो बीडीओ. कोण असतो? बीडीओ. तर बीडीओची एक्झाम एमपीसी करतो. एमपीसीचं काम आहे नियुक्ती करणं नाही. एमपीसीचं काम आहे फक्त एक्झाम कंडक्ट करणं आणि इंटरव्ह्यू कंडक्ट करणं. ठीक आहे. तर नियुक्तीचं काम आहे महाराष्ट्र राज्याचं. कोणाचं काम आहे? महाराष्ट्र शासन. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतं? मग महाराष्ट्र शासन. ठीक आहे. आणि जिल्हा परिषद अध्यक्षाचा काही संबंध नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी क्लास 3च्या अधिकाऱ्यांचा, जिल्ह्यातील क्लास 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघा, 12व परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? 12व परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? बघा, आपलं जेव्हा संविधान निर्माण झालं तेव्हा 8 परिशिष्ट होते. 9, 10, 11, 12 4 परिशिष्ट नंतरून ऍड झाली आहेत. मग कोणत्या परिशिष्टात काय, कोणत्या परिशिष्टात काय पुन्हा विचारलं जातं. एक ट्रिक सांगतो, ती लिहून ठेवा, कामातील तुम्हाला. मी काय सांगितलं होतं? एक ट्रिक्स पुन्हा याच्या आधी पण सांगितली. प्रवेश. काय सांगितलंय? प्रवेश. प्रवेश. रामा आसू भाका. प्रवेश रामा आसू भाका. प्रवेश रामा आसू भाका. हे झाले 10 शब्द, सॉरी 9 शब्द. 10व आहे पक्षांतर. 10व काय? पक्षांतर. 11व आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि 12व आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 12व काय? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ही झाली आपली 12 परिशिष्ट. किती परिशिष्ट झाली मित्रांनो? 12. प्र म्हणजे प्रदेश. पहिल्या परिशिष्टात काय येणार? प्रदेश. पहिल्या परिशिष्टात काय येणार? प्रदेश. दुसऱ्या परिशिष्टात वे म्हणजे वेतन, सॅलरी. तिसऱ्या परिशिष्टात येणार शपथ. तू नाही जेवली तर मी पण नाही जेवणार, ते नाही. तर शपथ काय? गोपनीयतेची शपथ. तिसऱ्या परिशिष्टात आहे शपथ. चौथ्या परिशिष्टात आहे राज्यसभा. रा म्हणजे काय? राज्यसभा. चौथ्या परिशिष्टात काय? राज्यसभा. 5व्या परिशिष्टात मागासवर्गीय. 5व्या परिशिष्टात काय? मागासवर्गीय. 5व्या परिशिष्टात काय? मागासवर्गीय. 6व्या परिशिष्टात आहे अनुसूचित जाती जमाती. हा म्हणजे अनुसूचित जाती जमाती. मी शॉर्टकट देतो एससी आणि एसटी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. 7व्या परिशिष्टात आहे सूची. 7व्या परिशिष्टात आहे सूची. 3 सूची आहेत ना,
केंद्र सूची, राज्य सूची आणि काय समवर्ती सूची. 8व्या परिशिष्टात आहे भाषा, 8व्या परिशिष्टात काय आहे भाषा, त्याच्याबद्दल पण आपण लिहिणार आहोत. 9व्या परिशिष्टात आहे कायदे, जमीन सुधारणा कायदे, पहिली घटना दुरुस्ती. ठीक आहे. 10व्या परिशिष्टात आहे पक्षांतर बंदी, 11व्या परिशिष्टात आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि 12व्या परिशिष्टात आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 12व्या परिशिष्टात काय मित्रांनो शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. मग नगरपालिका ही शहरामध्ये येते, नगर परिषद हे शहरामध्ये येतं, म्हणून 12व्या परिशिष्टामध्ये कशाचा समावेश केला जातो नगरपालिका नगर परिषदचा समावेश केला जातो. ही सुरुवातीला एवढी 9 परिशिष्ट होती, एवढी परिशिष्ट सुरुवातीला होती, ही 8 परिशिष्ट होती. 9, 10, 11 आणि 12 ही 4 जी परिशिष्ट आहेत ती नंतर वाढलेली आहे. 4 परिशिष्ट आहेत 9, 10, 11 आणि 12. या प्रत्येकासाठी एक घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत, ते आपण नंतरून करणार आहोत. तो प्रवेश रामा असू भाका पक्षांतर ग्रामीण शहरी ही 12 परिशिष्टांची ट्रिक्स आहे, लक्षात ठेवू शकतात. प्रवेश रामा असू भाका पक्षांतर ग्रामीण शहरी, प्रवेश रामा असू भाका पक्षांतर ग्रामीण शहरी लक्षात ठेवू शकतात. आज 12वं विचारलं, उद्या 8वं विचारतील, 6वं, 5वं, 3रं, 2रं कुठलंही परिशिष्ट विचारलं जाऊ शकतं. सो एक्झामला हा क्वेश्चन पुन्हा पुन्हा विचारला जातो आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही 12च्या 12 परिशिष्ट पाठ करणं काय गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा जुलै 2017 मध्ये भारताचे पहिले जागतिक वारसा म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलं होतं तुम्हाला सर्वांना माहित असेल, अहमदाबाद घोषित करण्यात आलं होतं. ठीक आहे. आता जागतिक वारसा कोण घोषित करतं हे पण एक थोडंसं महत्वाचं आहे. जागतिक वारसा कोण घोषित करतं मित्रांनो, जागतिक वारसा घोषित करण्याचं काम युनेस्को करतो. कोण करतं मित्रांनो युनेस्को. कोण करतं युनेस्को करतो. कोण करतं मित्रांनो युनेस्को करतो. आणि लक्षात ठेवायचं युनेस्को करतो जागतिक वारसा घोषित करण्याचं काम. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे अमेरिका जो आहे USA जो आहे अमेरिका युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका युनेस्को मधनं बाहेर पडलेला होता. युनेस्को मधनं काय पडला होता बाहेर पडला होता कारण की युनेस्को इस्रायल बरोबर गैरव्यवहार करतो, या इस्रायलला दुय्यम वागणूक देतो असं अमेरिकेचं म्हणणं होतं. ठीक आहे. इस्रायलच्या मुद्द्यावर युनेस्को मधनं कोण बाहेर पडलं होतं अमेरिका बाहेर पडला होता. त्याच पद्धतीने एक अजून एक संघटना आहे मित्रांनो ICC माहिती असेल, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल नाही तर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. काय आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, 2 कोर्ट असतात मित्रांनो, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस तुम्हाला माहित असेल, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आहे. ठीक आहे. ICC हे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. ICC तुम्हाला माहित असेल कुलभूषण जाधवची केस कुठे चालू आहे ICJ मध्ये चालू आहे. हरीश साळवे वकील होते माहित असेल. मात्र ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, या दोघांचं मुख्यालय एकाच जागेवर आहे, दोघांचं मुख्यालय एकाच शहरात आहे. कुठे आहे मला कमेंट करून सांगणार आहात. तर रशियाने ICC मधनं बाहेर पडण्याची धमकी दिली होती. रशियाने ICC मधनं बाहेर पडला धमकी काय पडला जाय. कोण ICC म्हणजे काय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ क्रिमिनल मधनं रशिया बाहेर पडला. युनेस्को मधनं कोण बाहेर पडलाय अमेरिका बाहेर पडलाय. सो ही ट्रिक्स हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवू शकतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया मित्रांनो. खालीलपैकी पंतप्रधानाची निवड कोण कोण करतं, ज्या नेत्यास लोकसभेत बहुसंख्य सदस्यांचा काय पाठिंबा आहे त्याचीच पंतप्रधान म्हणून काय केली जाते निवड केली जाते. राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार कोणाची होत नाही, होते एक वेळेस. असं केव्हा होतं ज्यावेळेस कोणालाच बहुमत मिळालं नसेल अशा वेळेस. ठीक आहे. तेव्हा राष्ट्रपतीला आपल्या मर्जीतील व्यक्तीची पंतप्रधान म्हणून निवड करतात, पण त्या व्यक्तीला आपला बहुमत काय करावं लागतं सिद्ध करावं लागतं. ज्या नेत्याने दोन्ही सभागृहांचा काही संबंध नाही आणि सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या प्रमुखाची पक्षाच्या प्रमुखाचं कधीही पंतप्रधान म्हणून निवड होईलच अशी गॅरंटी नाही. ठीक आहे. अशी बरेच उदाहरणं आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रपतींना असतो. कोणाला असतो राष्ट्रपतींना असतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा. आता हा क्वेश्चन दिलाय भारतीय राज्यघटनेची कर्तव्य दिलेली आहेत दिलेली नाहीत अर्धवट दिली संदिग्ध नाहीत याचं उत्तर तुम्ही मला सांगणार आहात, कमेंट करून सांगणार आहात. आपल्याकडे याच्या ऑनलाईन क्लासेस आहेत जवळजवळ एक नॉर्मल काही पैशांमध्ये तुम्हाला काही रुपयांमध्ये चहा महिन्यापर्यंत चहाच्या खर्चामध्ये तुम्हाला असे 20 ते 25 हजार क्वेश्चन आपण कव्हर करून देऊ. काही डाऊट काही शंका असेल तर मला कॉल करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.